नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय सांगोलीच्या म्हैस बाजारामध्ये. ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण संपूर्ण मशीनच्या किमती जाणून घेणार आहे. आपण पंढरपुरी म्हशी असतील, दुगल म्हशी असतील, मोर्रा म्हशी असतील, वेगवेगळ्या क्वालिटीच्या म्हशींची माहिती त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला कोणत्या प्रकारच्या म्हशी असतील, रेडा असेल, रेडी असतील बघायला आवडतील, कमेंट करून सांगा. शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक रविवारचा सांगोल्याचा बाजार त्या ठिकाणी बऱ्यापैकी लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे व्हिडिओ काढून अपलोड करेपर्यंतचाच वेळ आपण घेतोय. त्यापूर्वी आपण तो चॅनलवर अपलोड करतोयच. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठून पाहताय, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव सांगा, गावाचं नाव, स्वतःचं नाव, जेणेकरून आपला व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोचतोय समजून जाईल. आणि मित्रांनो, कसं आहे, ज्या तालुक्यातून जास्त त्या ठिकाणी कमेंट येतील त्या आपण तालुक्याचं नाव पुढल्या वर्षी घेणार आहे. पुढल्या वर्षी म्हणण्यापेक्षा पुढल्या व्हिडिओमध्ये घेणार आहे, माफ करा. तर जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. 7 ते 8 व्हिडिओ कंटिन्यू बोलावं लागतं, त्यामुळं नजर चुकीने एखादा शब्द इकडे तिकडे होऊ शकतो, समजून घेत चला. आणि आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे मालक? अकोला चाकोरे. चाकूर. बरं, दाताला कशी आहे म्हैस आपली? जुळलेले. किती वेळ आता ये? तिसरं पोटातला आहे. पोटातलं तिसरं आहे आता. किती दिवस बाकी आहेत? 15 दिवस. ही आपली गावरान म्हैस आहे काय? गावरान मसाला. बरं, दूध किती दिले गेले आताला? 4 लिटर एका टायमाला. एका टायमाला. तर कल्ल वगैरे बसल्यात म्हणजे येते म्हणा, आता एक 8-7 दिवसात येईल. हो येते. बरं, ठेपाव जर करणार आहे अजून भरपूर करते. 4 लिटर दूध पण देते. हो. बरं, किती किंमत सांगितली? म्हणजे 85,000. 85. मागणी कितीपर्यंत होती काय? दिले 75ला. दिले होय. हो. ठीक आहे, धन्यवाद मालक. भैया राम राम. राम राम. गाव कुठला आहे? सोलापूर. सोलापूरचा आहे. हा रेड आहे का ही? हा रेड आहे. किती महिन्याचा आहे? 14 महिन्याचा आहे. 14 महिन्याचा आहे काय? हा बरं, कुठला आहे ब्रीड हे? गवळावर आहे. गवळारू. सोलापुरी का पंढरपुरी? पंढरपुरी. पंढरपुरी नाकडे रेड आहे मित्रांनो, बघून घ्या. जरा थोडं फिरवा गेला इथले, बघून घ्या. रेड काय भया, किंमत काय सांगताय? याची 60,000 रुपये. 60,000. काय वैशिष्ट्य आहे एवढी किंमत? एवढं जातीमुळं. जातीमुळं काय? बरं. तर शिंगाळू रेड आहे मित्रांनो, पंढरपुरी. माप वगैरे बारका अजूनही. किती महिने लागतील याला अजून? 4 महिन्यात चालू होतं. 4 महिन्यात ब्रिडिंगला चालू होईल का? चालूच. बरं. हे कुठल्या रेड्याची पैदास आहे काय? हे सोलापूर चालू. सोलापूरला तिकडलेच आहे. किती आहे त्या म्हशी बाया तुमच्याकडे? 20 आहे. 20 म्हशी आहे त्या. बरं, ठीक आहे. काय होईल, कमी जास्त होईल का? काय कमी जास्त करू घ्यावा. कितीपर्यंत सुट? 50च्या वरून काय? 50ला शेंडी लागल्या देणार. कॉन्टॅक्ट नंबर द्या. 88 हां, 54 0015. ठीक आहे. राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? पंढरपूर. रेडी कुठल्या ब्रीडचे? पंढरपुरी प्युअर. पंढरपुरी. तुम्ही पंढरपूरचा आहे? हा. बरं, किती महिन्याचे? वासरू आहे 8-9 महिन्यात वासरू आहे. 9 महिन्याचा आहे. हां. काय सांगता किंमत? किंमत 20,000 रुपये सांग. 20,000 सांगताय. काय मागणी झाली आहे याला? मागते ती मागायला काय कितीपर्यंत मागतील काय? मागते ती 15ला 16. 15-16 पर्यंत. कितीपर्यंत देताय काय? काय कमी जास्त करू घे. 16 मागतील म्हणजे 17-18 पर्यंत देताय. हा. बरं, मोबाईल नंबर द्या तुमचा. 83 हां 29 हां. 99 49 05. धन्यवाद भैया. राम राम मामा. राम राम. गाव कुठला आहे? तवशी. मंगळ तालुका. पंढरपूर तिकडली तवशी काय? बरं. किती वेळ आहे म्हैस आहे? तिसरा आहे. बरं. दूध किती दिले गेले आता? गेल्या तर दिले 10. 5 लिटर दूध देते. आपली गावरान म्हैस आहे काय? हा गावरान. बरं, किती किंमत सांगताय? 80. 80,000. काय मागितले? मग तिने 60 60 60 62 60-62 पर्यंत, 40 पर्यंत कोण कसंही मागते. बरं, किती आलं तर देणार आहे काय? 60-65 आलं तर द्यायचे. 60-65 आलं देणार आहे. बरं, ठीक आहे. म्हणजे दाताला संपली असेल आता? संपली. बरं. तिसरी आता. किती दिवस बाकी आहेत? 10 दिवस आहे वरचं दिवस घेला आता. 10 महिने पूर्ण झाले. ठीक आहे. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नाही माझ्याकडं. बरं, ठीक आहे, असू द्या. कॉन्टॅक्ट नंबर नाही. गावरान म्हैस आहे मित्रांनो, बघून घ्या. सांगोल्या बाजारामधील त्या ठिकाणी त्या म्हशी द्या. बाजार आज बऱ्यापैकी भरलेला आहे, बघून घ्या. हो मालक, तुमच्याकडे आहे म्हैस? होय. हिचं ब्रीड कुठला आहे मालक? म्हणजे मोरामध्ये ते वेत किती आहे हिचं? हिचं तिसरं वेत. तिसरं वेत आहे काय? पण दाताला कशी? दाताला पूर्ण झाली. दाताला संपली. काय किंमत सांगताय? किंमत 95. घरचे का व्यापार? घरचे आहे. बरं, शेतकरी आहे तुम्ही? हो. बरं, शेतकऱ्याजवळची म्हैस आहे मित्रांनो. आणि किंमत किती म्हणला? 95. 95. दूध किती दिले काय?
दूध पहिल्या रोला त्यानं 9-10 पिळले, हां दुसऱ्या येताला 11 लिटर पिळले, म्हणजे मोराला क्रॉस केले का हिला क्रॉस केलेलं. बरं बरं ठीक आहे. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 94-21 हां 20-23-01. ठीक आहे, धन्यवाद साहेब. राम राम मालक. गाव कुठला आहे? गाव कोटे मग कवटे माका. वेद किती आहे म्हशीचं? तिसरं जरा मोठ्यानं बोला. किती तिसरं तिसऱ्या येता ये काय? तर बघून काय मित्रांनो मोठ्या मापाई म्हैस आहे, जरा भोऱ्या टाईपमध्ये तिसऱ्या येता ये. हे जा ब्रेड कुठला आहे मामा? ब्रेड पंढरपूर आहे होय. बरं शिंगाळू पंढरपुरी असं यांचं म्हणणं आहे. दूध किती दिलं गेल्या हप्त्याला? जरा जवळ आहे की गेल्या हप्त्याला दूध किती दिले? 11 लिटर दिले. 11 लिटर दिले. हे 5-6 लिटर एका टायमाला देते. किंमत काय सांगताय? किंमत 1,10,000. 1,10,000. कितीपर्यंत मागते ती काय? 80 पर्यंत मागतो. 80 पर्यंत. किती आलं तर सोडणार आहे? 90 सोडा. 90 देणार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. नाव कशासाठी चॅनल आहे आपलं. बोला की. बाबास पाटील. हां आणि गाव गाव कोटे मग कोणते मागता? मोबाईल नंबर सांगा. 9860 हां 13 हां 17 हा. 90. ठीक आहे, धन्यवाद. चालेल. शेतकरी मित्रांनो बघून घ्या सांगोल्या बाजारातील म्हैस बाजार आणि बाजारामधील अहवाल आपण लाईव्ह कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच आपल्याला घर बसल्या संपूर्ण मशीनची चालू बाजारभाव समजून जाईल. तर आपण ह्या बया कुठल्या ब्रेडचा आहे? हां ब्रेड कुठला आहे? मोरामध्ये येते काय? बरं. तर बघून घ्या मोरामध्ये एकदम रिंग टाईप म्हैस आहे. थोडी पुढे घ्या गेला. तर बघून घ्या ठेप्याला वगैरे कसं आहे, मोठ्या मापाचा आहे. दाताला कसे? दाताला सायदाते वेत किती आहे? दुसरा आहे. गिरायक चालू आहे. काय सांग किंमत? 1,35. किती दूध दिला आता ह्या? 6 लिटर चालली पहिला रोल. काय होईल द्यायची किंमत भैया? द्यायची 21 किंमत पर्यंत. लाखापर्यंत सुटायचं नाही. 21 पर्यंत सोडी. बरं ठीक आहे. दाताला शिल्लक आहे म्हणजे ठीक. मोबाईल नंबर आहे 76 हां 67 हां 75 हां 93 30. ठीक आहे मित्रांनो, या म्हशीबद्दल आता चर्चा झाली. ही म्हैस बघू शकता ठेप्याला वगैरे मोठी आहे. व्यापार आहे ना भैया? काय बोलीत म्हशी देतात? 4 साडाच्या अंगा बोली. 4 साडाच्या नांगाया बोलीत मिळेल. बाकी काय खोड असले तर आम्ही हे घेतात जबरदस्त. आहे ना? किती वर्ष झालं व्यापार करतात? आम्ही तरी 10 वर्ष झाली. 20 वर्ष झाली. ठीक आहे, धन्यवाद दादा. नंबर दिलाय ना? ठीक आहे, धन्यवाद. तर बघू घ्या मित्रांनो बाजारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व्यवहार चालू आहेत. ही म्हशी आले त्या. आपण आज रेड काय आले तर बघूया, रेड्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बाजारामध्ये पंढरपुरी म्हशी, दुगल म्हशी, गावरान म्हशी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हशी येत असतात. एक रेडा आलेला आहे, रेड्याची माहिती घेऊया. भैया तुमचा आहे कुणाचा आहे? एक मिनिट मग. राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? गाव अजून सोड. दाताला कसा आहे रेड? आदत दिसते बघून काय मित्रांनो, आदत आहे रेड. पंढरपूर आहे? हा पंढरपूर. बर पंढरपुरी रेड आहे मित्रांनो, आदत आहे. बरं ह्याला ब्रिडिंगला कधी चालू होतं? 1 वर्ष लागलं. अजून 1 वर्षभर येईल. 13 महिन्याचं. 13 महिन्याचा आहे म्हणजे अजून एक वर्ष लागतं. म्हणजे अजून मोठं होणार आहे. आदत पिल्ला आहे म्हणा. किंमत काय सांगताय मामा? 70,000. 70,000. जरा इकडे रेड जाऊ द्या. 70,000 सांगताय. काय मागणी झाली याला? मागते 60-65. 60 पर्यंत मागितलंय. बरं कशा आता ही फक्त ब्रिडिंगला काय ह्याला झोपला बिपला आहे? नाही कशाला. वैरीने राहायला द्या. काय नाही. काय नाही. ठीक आहे, कॉन्टॅक्ट नंबर द्या. 93 73 60 11 07. शेतकरी व्यापार आहे तुमचा? व्यापार नाही, शेतकरी. शेतकरी. ठीक आहे, धन्यवाद मामा. तर शेतकऱ्याजवळ जर रेडा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर आपण त्या ठिकाणी यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. संपर्क साधून ही रेड कलेक्ट करू शकताय. त्या भया मालक आहेत. धन्यवाद. भया राम राम. गाव कुठला आहे? श्रीपूर. सावकाश घ्या, मारा बिर नाही मारत ना. दाताला कसा आहे? 4 दात आहे. 4 दात आहे. बघून काय मित्रांनो रेड शांत थांबत नाही एका जाग्याला. अगदी तापड आहे. पंढरपूर आहे? हा पंढरपूर. बरं किती किंमत सांगताय? दिलेला आहे केवढ्याला दिला भया? 81,000. 81,000ला. हा बरं ब्रिडिंगला चांगला आहे. हा. बरं तर श्रीपूर कडला आहे भया आणि 81ला झाला व्यवहार. भया किती म्हशी आहे द्या? हा घरी म्हशी किती आहे द्या? म्हशी 7-8 आहे द्याई. 7-8 आहे द्या. काय वैशिष्ट्य आहे रेड्या एवढ्याला दिलाय? चांगली जात. बर
ब्रिडिंगला चांगलं चालतंय हा ब्रिडिंगला चांगलं चालतं किती म्हशी काढते एका दिवसात हा, तीन चार 3-4 म्हशी काढते बरं ह्याला रिंग टाकली नाही काय? नाही तसं शांत आहे म्हणा हा ठीक आहे धन्यवाद भैया राम 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 गाव कुठला आहे करकम करकम बोसे करकम बोसे बर किती वेळ आहे म्हैस आहे पहिल्यावर आहे चौशी रेडी आहे चौशी रेडी आणि ही खाली झाली आहे खाली झाली आहे बर काय ती चालू आहे दूध आता दूध 2.5-3 चालू एका टायमाचा 2 टाइम आहे. 2 टाइम माझं 2 टायमाला 3 लिटर दूध देते. हा नाही 2 टाइम नाही एका टाइम 2 टाइम 6 लिटर 6 लिटर दूध आहे 2 टायमाचं चौशी आहे 4 दाते रेडा लय दिवस झालं काय येऊन 1 महिना 1.5 महिना झाला येऊन काय शिंग सांगते ती राव लय दिवस नाही झाले. शिंग नाही की राव कवळा आहे वासरू बी. एवढं कसं आहे तर शिंग येतच नाही रेड्याला फसवत आहे मामा बाजारात कवळा इडकू बरं, राव किती किंमत काय बी सांगता? नाही जाऊ द्या असू द्या माझ्या 55 लक्षाला. सांगतोय हा? 55 55,000 सांगता हा. किती पर्यंत मागते ती काय 40 41 42 ला माग 42 ला मागते किती आलं तर देणार आहे काय 50 पर्यंत द्यावं 50 पर्यंत बर शेतकऱ्याजवळ म्हैस परत काय माझ्यावर आलती काय आल नाही माझावर आणि गाडी बर दुधावर जाय 5-6 लिटर दूध देते खाली रेड आहे महिनाभर झालं येऊन हा हा बर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो शेतकरी येतं तर संपर्क साधून घेऊ शकता कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा मोबाईल नंबर पाठ नाही काय मामा नाही हो मामा मी अंगठ्या बहादूर आहे हो बरोबर असू दे सगळं जग आता अंगठ्या बहादूरवरच चाललंय बघा मामा त्यामुळं वरचा थांबा आता ही बोल हा त्यांचा मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर आहे 73 87 94 18 98 तर कोणाला ही म्हैस विठ्ठल पाहिजे माळे. असेल तर पार्टी म्हैस आहे मित्रांनो 50,000 आलं आधी असं यांचं म्हणणं आहे दूध आहे 5-6 लिटर खाली रेड आहे धन्यवाद मामा धन्यवाद तर मित्रांनो सांगोल्याचा बाजार आपण म्हशीचा कव्हर केला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा तर मित्रांनो कसं आहे बाजारामध्ये अनेक प्रकारच्या म्हशी रेड्या येत असतात सांगायच्या किमती वाढव्या असतात बाजारात येऊन त्या ठिकाणी स्वतः खात्री करून खात्रीतला माणूस जाणकार माणूस घेऊन म्हशी खरेदी करा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही मित्रांनो बाजारामधील हा सांगोल्याचा बाजार आहे आणि ह्या बाजारातील आपण म्हशी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ इथंच थांबवू धन्यवाद